म्हणून सहकारी संस्थेचे अध्यक्ष आमच्या संस्था पातळीवरती 100% वसुली केलेली एक विकास संस्था आहे आणि जिल्हा पातळीवरती किंवा बँक पातळीवरती वसुली केलेल्या स्पर्धा संस्था आहेत. त्या कार्यक्रमासाठी आपण बघतोय. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष बँकेचे अध्यक्ष जोडी साहेब, त्याचबरोबर आपल्या बँकेचे माजी संचालक या बँकेचे आदरणीय गोष्टे साहेब, त्याचबरोबर आपल्या बँकेचे एका प्रतिनिधित्व करणारे संचालक आदरणीय साहेब आणि नारायण संस्थेचे चेअरमन साहेब, त्याचबरोबर सगळ्या संस्थांचे पुरस्कार प्राप्त किंवा राहिलेल्या संस्थांचे पण असणारे प्रतिनिधी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक महोदय आणि सचिव महोदय, त्याचबरोबर पत्रकार मित्रांनो, हा कार्यक्रम आपण यावर्षी 30 जूनला ज्या संस्थांनी चांगलं काम केलं त्यांचा सत्कार करणं आणि ज्या संस्था थोड्याशा मागे राहिल्या आहेत त्यांना पण एक प्रोत्साहन मिळावं त्या दृष्टीने सर्व जिल्ह्यामध्ये आयोजित करतोय. बरामागचा एक कार्यक्रम आपण केला आहे. आज आपण देवगडचा कार्यक्रम करतो, दुपारी देवगडचा कार्यक्रम आहे. त्याच्यामागचा हेतू एवढाच आहे की आपल्या जिल्ह्याला पहिल्यापासूनच कर्ज वसुलीची चांगली सवय आहे. तीच सवय प्रगतीगत व्हावी, जास्तीत जास्त संस्थांनी आपल्या कर्ज वसुलीचा सहभाग संस्था चालकांनी ठेवावा असा आपल्या मागचा उद्देश आहे. त्या दृष्टीनं हे प्रोत्साहन म्हणून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतोय. आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारमध्ये 2021 सालानंतर सहकार विभाग किंवा सहकार खातं नव्यानं निर्माण झालं आणि त्यानंतर सहकारातील केंद्राचा सहभाग वाढल्यामुळे विकास संस्थेपर्यंत त्याचे चांगले प्रतिसाद किंवा चांगला उपाययोजना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आपण जवळून बघतोय. त्यातले एक महत्त्वाचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते म्हणजे संस्था संगणकीकरण. संस्था संगणकीकरण सगळ्या संस्थांचं देशभरातल्या एकाच सॉफ्टवेअरमध्ये आणि ते सुद्धा सॉफ्टवेअर हार्डवेअर केंद्र सरकारनं पुरवून करणं असं होईल असं आपल्या विकास संस्थांमध्ये दीर्घकाळ काम केलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की असं काही होईल असं आपल्यालाही वाटत नव्हतं. परंतु खूप कमी कालावधीत अवघ्या 1-2 वर्षामध्ये हे संगणकीकरण केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या मदतीने पूर्ण केलं आणि त्याचे चांगले परिणाम भविष्यात आपल्याला निश्चित दिसतील. आताही त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. अशा वेगवेगळ्या योजना आहेत. नाबार्डच्या माध्यमातून एक असं टॅक्स एक्सप्रेटरसारखी योजना आहे. ही विकास संस्था आता केंद्रबिंदू म्हणून केंद्र सरकार काम करते आणि त्याच्याशी निगडीत असणारे सगळे घटक नाबार्ड असेल, राज्य बँक असेल, जिल्हा बँका असतील, NCDC असेल, म्हणजे ह्या सहकाराच्या सगळ्या यंत्रणा केंद्रानं विकास संस्थांच्या उन्नतीसाठी कामासाठी जोडलेल्या आहे. तर चांगला देणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने सुद्धा आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. कारण शेवटी जसं आपण ग्रामपंचायतीमध्ये बघतो की केंद्राचा सहभाग कमी नव्हता, परंतु मला वाटते 12व्या वित्त आयोगानंतर केंद्राचा डायरेक्ट ग्रामपंचायतीमधला सहभाग वाढला. तसंच काही विकास संस्थांच्या बाबतीत सुद्धा भविष्यात होईल आणि मग आपण जर आपली विकास संस्था सक्षम नसली तर केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ घ्यायला आपण मागू शकतो. म्हणून आपली संस्था सक्षम ठेवण्यासाठी वसुली चांगली असणे हा त्यातला महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचं एक थोडंसं अवलोकन आपल्या माध्यमातून किंवा स्टेजवरील मान्यवरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हावं या दृष्टीने हा मेळावा विचार कार्यक्रम. तालुक्यातल्या सर्व विकास संस्थांचे चेअरमन आणि संचालक आपण सर्व उपस्थित आहात. सचिवही बहुतांशी उपस्थित आहेत. त्या सर्वांचंही स्वागत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं की हे सगळं जे आपण करतो ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आपले पत्रकार बंधू करतात त्या सर्वांचं पद्धतीने स्वागत करतो. आता हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम खरं तर दरवर्षी केला गेला पाहिजे असे आम्ही आहोत. परंतु दरवर्षी ते शक्य होतं असं नाही. गेल्या वर्षी काही संस्था होत्या. आपण जर विचार केला तर गेल्या 4-5 वर्षामध्ये संचालक म्हणून अध्यक्ष आपले वनिजी जैन साहेब झाले तेव्हापासून आम्ही विकास संस्थांना केंद्रबिंदू मानून प्रत्येक गोष्ट विकास संस्थेमार्फत कशी चांगल्या रीतीने करता येईल, विकास संस्थांना सक्षम करून प्रत्येक गावागावामध्ये जे नीती आयोगाचं धोरण आहे की फायनान्शियल इन्क्लुजन
म्हणजे शेवटचा जो काही घटक आहे त्याला 1000 रुपये 500 रुपये 2000 रुपये अशा कर्जाची सुद्धा त्याला गरज नसेल अशा माणसापर्यंत सुद्धा आपण पोहोचणं जे मायक्रो फायनान्स कंपन्या करताना आपण पाहतो की ते ऑनलाईन लेणी करतात त्याचं तर आता इतकं टेक्नॉलॉजी काही ठिकाणी नाही AI अल्गोरिथमिक लेणी होतं म्हणजे त्याच्यात ह्युमन इंटरव्हेन्शन माणसाचं कुठेही इंटरव्हेन्शन नाही त्या माणसाचा पॅन कार्ड आधार कार्ड नंबर त्याने टाकला की त्याची हिस्ट्री पाहिली जाते हिस्ट्री पाहून त्याचं लेणी म्हणजे त्याला काही कर्ज हवं असेल ते दिलं जातं आपण अनेक वेळा तुम्हालाही अनुभव असतील आपल्या ईमेलमध्ये किंवा मोबाईलमध्ये अनेक SMS येतात याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की लोन ऑफर चांगल्या बँका किंवा चांगल्या NBFC ह्या आपल्याला लोन ऑफर करतात मग हे ज्यावेळी या स्पर्धेत जिल्हा बँक म्हणून आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यासाठी ते यावर तंत्रज्ञान उपलब्ध करणं टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त कसा वापर करता येईल आणि कमीत कमी ह्युमन इंटरव्हेन्शन घेऊन आपल्याला कसं लोकांचं काम करता येईल लोकांपर्यंत पोहोचता येईल याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्यांमध्ये सहकारी संस्था विकास सहकारी संस्था ज्या आहेत त्या तुम्ही आम्ही सगळे एकत्र आहोत यांचं मोठं योगदान असणार आहे आणि त्यासाठी म्हणून आपण प्रत्येकाने त्याच्यात चांगला परिश्रम घेऊन काम करायला पाहिजे काम केलं तर निश्चितपणे आपल्याला यश मिळतं हे आपण पाहिलंय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिलं असतील तर विकास संस्थांच्या 100% वसूल पातळ विकास संस्था यांची संख्या खूप प्रमाणात वाढली म्हणजे जिल्ह्याचा विचार केला तर पूर्वी आमच्याकडे फक्त 50-60 संस्था 100% वसूल करणाऱ्या असायच्या आज आपण ती संख्या 160-170 पर्यंत पोहोचलोय ही जी वाढ आहे आपल्या तालुक्यात पूर्वी 4-5 संस्था 100% वसुलीवाल्या असायच्या आज आपण त्यात 14 होत्या की 15 होत्या तर ही जी वाढ आहे ही खरी आमचं यश नाही हे खरं यश तुम्हा सगळ्यांचं आहे सगळे चेअरमन सगळे संचालक तसेच सचिव हे त्याचं काम करतायत आमच्या बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन श्री गजानन गावडे साहेब ते आता आपल्याकडे येत आहेत उपस्थित झाले त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पण गेल्या काही वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल तर वेगवेगळे कर्ज बँक देते मग ते गृहकर्ज असो वाहन कर्ज असो डेव्हलपमेंटसाठी लागणारं कर्ज असो फक्त रिअल इस्टेटचा कर्ज व्यवहार सोडला तर बाकी प्रत्येक स्वरूपाचं कर्ज आम्ही जे कर्ज बँक देते त्या बँक तेच कर्ज संस्थेमार्फत देण्याचा उपक्रम आम्ही घेतला आहे त्यामुळे अनेक संस्थांनी गृहकर्ज डेव्हलपमेंटची कर्ज वाहन कर्ज अशा कर्ज व्यवहार वाढवून आपल्या संस्थेचा प्रत्येकाने कर्ज व्यवहार वाढवला आहे आता जर आम्ही त्याच्यापुढे पाऊल पुढे जाऊन गेल्या काही महिन्यापूर्वी तसा निर्णय घेतला आहे बँकेच्या संचालक मंडळाने की संस्थेमार्फत कर्ज आणि थेट वाटप कर्ज असेल कारण आपल्याला माहिती आहे की आपण संस्थेमार्फत एखादा माणूस ज्यावेळी कर्ज घेतो त्यावेळी त्याला शेअर्सची रक्कम भाग म्हणून घ्यायला लागते आणि ती भाग म्हणून घ्यायला रक्कम ती जास्त लागते त्यामुळे माणूस घ्यायला पाहत नाही तर आपण शेअर्स पूर्वी 10% विकास संस्थांमार्फत अट होती ती आपण शिथिल करून आता 5% आणली आहे की जेणेकरून शेअर्सची रक्कम आपल्याला नवीन कर्जदार जो असेल त्याला 5% शेअर्स घेऊन आपल्याला ते कर्ज वितरित करता येईल फक्त एवढ्यावर न थांबता आपल्या अध्यक्षांच्या संकल्पनेने आपले खरं तर त्याचा उल्लेख करायला पाहिजे महत्वाचा की आपले पालक म्हणजे आपल्या आमदार नितीनजी राणे साहेब हे प्रत्येक वेळी बँकेत आले की नवीन काय केलं हा त्यांचा प्रश्न असतो अध्यक्ष आणि सगळे सांगितलं ज्यांना विचारताना त्यांचं नवीन काय ते सांगा जुनं काय ते बाजूला नवीन काय केलं ते सांगा त्याच्यात त्यांनी आम्हाला ही संकल्पना सुचवली की संस्थेमार्फत कर्ज व्यवहार वाढवायचा असेल तर संस्थेमार्फत घेणारा कर्ज जो कोण असेल त्याला व्याजदरामध्ये काहीतरी लाभ मिळाला पाहिजे म्हणून आपण थेट कर्ज जे असेल तो व्याजदर बँकेमार्फत थेट कर्ज घेणारा माणूस असेल त्याचा जो काही व्याजदर असेल त्याच्यापेक्षा 1% सवलत संस्थेमार्फत आपण देतो म्हणजे खरं तर यामध्ये बँकेचं नुकसान 3% होणार आहे कारण 2% आपण संस्थेला देतो मार्जिन म्हणून आणि 1% आपण त्याला कमी कर्जात देतो पण हे असलं तरी बँकेचं थोडंसं तोटा झाला चालेल कमी उत्पन्न मिळालं चालेल संस्था वाढल्या पाहिजे संस्थेचा व्यवहार वाढला तर 2% मार्जिन आहे त्याच्यानुसार संस्थेला संस्थेचं उत्पन्न वाढेल आणि मग संस्था
नवीन याकडून जास्तीत जास्त नवीन काम करू शकतील या अनुषंगाने आपण हे निर्णय घेतले. तसंच सीएबी खाली आपण आता नवीन वाहन कर्ज हा सुद्धा त्याच्यामध्ये घेतला. शेतीसाठी लागणारं जर वाहन असेल, मला जंगली ॲग्रिकल्चर मधली गाडी घ्यायची तर नाही, त्याचा जो काही असेल ती रेग्युलर आहे, परंतु शेतीसाठी एखाद्याला बोलेलो असेल, लायसन असेल किंवा तत्सम शेतीच्या वापरासाठी लागणारं वाहन असेल तर ते सीएबी खाली त्या योजनेअंतर्गत आपण त्याची त्याला मुद्दलाची सबसिडी आहे, जो कोण रेग्युलर कर्ज भरणार असेल त्याला. आपण बँकेचा व्यवहार करताना नवीन जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी मागायची सांगितलं. संगणकीकरण सगळ्या संस्थांचं आपण संगणकीकरण केलं. शासनाची केंद्र शासनाची जी योजना आहे त्या योजनेमार्फत आपल्या सर्वांना माहिती आहे की कॉम्प्युटर इंटरनेट त्याचा वापर करून आपण आपल्या तालुक्यातल्या जवळपास पूर्ण संस्था या संगणकीकरणाने डायनॅमिक डिएला पोहोचले आहेत. काही ॲपमधल्या किंवा तांत्रिक अडचणीमुळे काही आकडा कमी जास्त होतो, पण जवळपास सगळ्या संस्था डायनॅमिक डिएमध्ये होत आहेत. आणि या सगळ्यांमध्ये आमचा रोल जो आहे त्यापेक्षा संस्थांचे चेअरमन, संचालक आणि सचिव म्हणून आपला जास्त रोल आहे. जे आपण मुद्दामून पाहत ते चेअरमन रोज त्या संस्थेत जातात, रोज त्या संस्थेत जाऊन बसून नवीन नवीन काय काय चाललंय ते पाहतात. ते चेअरमन त्या संस्था साधावं आपल्या काही स्थिर तर त्या समोर येतात आणि बँकेने जे काही धोरणं किंवा जे काही कार्यक्रम आखलेले आहेत या संस्थांच्या सक्षमीकरणासाठी त्या अनुषंगाने आपल्याशी हितगुज साधता यावं, आपल्याशी थेट संपर्क म्हणजे संवाद साधावा या उद्देशाने अध्यक्ष महोदयांनी ही मीटिंग आयोजित केलेली आहे. आणि या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे आपल्या तालुक्याच्या यजमानांनी आमचं स्वागत केलेलं आहे आणि आपल्याला संबोधित करण्यासाठी मला त्यांनी विनंती केली म्हणून मी बोलतोय. विकास संस्थांचं संपूर्ण जिल्ह्यातलं चित्र पाहिलं आणि ज्या पद्धतीने आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचं प्रशासन आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आमचं संचालक मंडळ आणि विशेष करून आमचे चेअरमन आणि आपल्या ह्या तालुक्याची सुद्धा बोर्ड आहे, ही सर्व मंडळी विकास संस्थांमध्ये काम करणारी मंडळी जितकी पॉझिटिव्ह आहे म्हणजे सकारात्मक आहे विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी. मी 2002 पासून ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर आहे. अर्थात माझा मतदारसंघ औद्योगिक आणि मजूर संस्थांचा आहे, तरी सुद्धा मी पाहतोय की ह्या ज्या काही टर्म झाल्या सर्व संचालक मंडळाच्या ह्या टर्म मध्ये कधी नव्हे एवढी अनुकूल मानसिकता आणि अनुकूल विचार असलेले आजचं संचालक मंडळ आहे. आणि म्हणून आपल्या विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी कितीतरी निर्णय जसे मग व्यवस्थापन अनुदान सुद्धा दिलेले आहे. व्यवस्थापन अनुदान कर्ज वितरणाच्या बाबतीत सुद्धा काही कर्जांच्या बाबतीत आता व्याज दर कमी केलेले आहे. आपला कर्ज व्यवहार वाढावा, मग शेती तसं नव्हे बिगर शेती सुद्धा विकास संस्थांचा कर्ज व्यवहार वाढावा आणि त्या संस्था सक्षम व्हाव्यात म्हणून इतक्या काही धोरणं, इतके काही नियम आणि इतके काही सवलती जिल्हा बँक देते, आपल्या विकास संस्थांसाठी खर्च करते, कधीही याच्या अगोदर नाही. मित्रांनो, आपण हे आपल्या दृष्टीनं अत्यंत भाग्याचं आणि आपल्या दृष्टीनं अत्यंत अनुकूल असं वातावरण आहे आजचं संचालक मंडळात. आणि ह्या संचालक मंडळामध्ये कोणीही आज जे आहे ते अध्यक्ष महोदय हे खुद्द आपल्या वेंगुर्ला तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात आणि विकास संस्थांचं प्रतिनिधित्व करतात. विकास संस्थांचे सर्व प्रश्न बारकाईने त्यांनी स्वतः अनुभवलेले आहेत आणि अभ्यासलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर मार्ग काढताना, तोडगा काढताना ते इतके पद्धतशीर आणि व्यवस्थितपणे करतात. आज आपले बोडस साहेब सुद्धा इथे पहिलीच जरी करत असतील तरी ज्या पद्धतीने त्यांनी कमांड त्यांची ह्याच्यावर विकास संस्थांच्या कामकाजावर आणि त्यांच्या अडीअडचणीच्या संदर्भात जो काय त्यांचा अभ्यास आणि जी मांडण्याची सोडवण्याची जी काय मानसिकता आहे ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. आणि म्हणून ह्या संधीचा आपण सर्व विकास संस्थांनी आपल्या तालुक्यातल्या देवगड तालुक्यातल्या विकास संस्थांनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा. तर त्याचं उत्तर दुर्दैवाने नाही म्हणावं लागेल, कारण त्याचं असं आहे की संस्था कागदावर स्वभासूत कागदावर आणि आपण संचालक मंडळ दरवर्षी येतो, बँकेच्या एकदा निवडणूक लागली की त्यावर मतदान करतो किंवा अन्य ठिकाणी येतो. पण हे सहकाराचं आव्हान आहे. सहकार म्हणजे पश्चिम महाराष्ट्र सरकार रुजला फोफावला, अनेक ठिकाणी सहकारात महाराष्ट्र राज्यावर त्यांनी नियंत्रण केलं. महाराष्ट्र राज्याच्या एकेकाळी
सहकार महर्षीकडे सत्ताधारी होते. आता ते जाऊन शिक्षण क्षेत्रातले शिक्षण महर्षी सत्ताधारी झाले आणि आता ठेकेदार सगळे सत्ताधारी झाले. म्हणजे हा जो बदलता आलेख आहे तो आपल्याला लक्षात घ्या. तर आपण सहकारातला कार्यकर्त्या मी शिवरामभाऊ जाधव अध्यक्ष असताना आणि त्यानंतर बी.पी. ढोलम अध्यक्ष असताना जे जिल्ह्यातले सहकार महर्षी म्हणून जायचे त्यांना त्यांच्याबरोबर काम केलं. पण त्यांचं काम करण्याची पद्धत ही सचोटी असेल, काय म्हणतो आपण निस्वार्थी बुद्धीने असेल, पण पुढे हे घडले नव्हते हे मी निश्चितपणे सांगू शकतो. पुढे काळाच्या बरोबर बदलण्याची ताकद ह्या अध्यक्षांकडे आहे आणि म्हणूनच ह्या बँकेचा जो टप्पा आज 7,000वरून 8,000वर जातोय, 8,000 कोटीचा टप्पा गाठताय. मला तरी यांनी ह्या आर्थिक वर्षात 8.5 पर्यंत झालं. म्हणजे ही जी बँकेची प्रगती आहे ही सूज आलेली आहे असं म्हणू नका. जिल्ह्यामध्ये बँकांनी त्यांनी ते केलेलं काम आहे. जिल्हा आपल्या विकास संस्था एक महत्त्वाचं लक्षात घ्या की आपल्या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत आणि 8 तालुक्याच्या विकास संस्था 8 डायरेक्टर निवडून देतात. म्हणजे मेजॉरिटी जरी नसली म्हणजे 17 डायरेक्टर असतील, पण बाकीचे मुख्य रोल आपल्या विकास संस्थांचा आहे. आणि म्हणून विकास संस्था अधिक जागरूकपणे आपल्या विकास संस्था बँकेला सहाय्यभूत कशा होतील, म्हणजे सहाय्यभूत होणार नाही काय अनिष्टता पावलं असतील, थकबाकीदार असतील तर त्या त्याने आपल्या ठिकाणी त्या चेअरमन सांगतील. पण हे सगळे विषय आपण सोडण्याचे विषय म्हणजे सुदैवाने एवढं सुदैवाने आपल्याला की या चेअरमनांच्या काळात केंद्रामध्ये सहकार खात्याला आणि घराणीचं नेतृत्व अमित शहा हे त्याचे सहकार मंत्री झाले. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी सूत्र हातात घेतल्याबरोबर पहिलं नजर कुठे दिली खरे राजकारणी म्हणाल की खाली ग्रामीण पातळीवरची सोसायटी टॅक्स ज्याला म्हणतो प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी ज्या आहे विविध कार्यकारी सोसायट्या ह्यांच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. म्हणजे बघा एवढ्या प्रचंड मोठ्या देशामध्ये ह्या प्रायमरी सोसायट्यांवर लक्ष का दिलं तर ते तळागाळात त्यांना जात आहे. त्यामुळे तळागाळातल्या हे तुमचा जे सभासद आहे ते सगळे तळागाळातले शेतकरी शेतमजूर आहे. तर ह्यांच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केला. त्याप्रमाणे आपण त्याचं बघता बरेचसे कॉम्प्युटर झाले, अनेक त्यांनी सहकारी संस्थांना विषय खुले गेले. काही वेळा काय होतं की हा करता येणार नाही, हा करता येणार नाही असं नाही. आता त्यांनी एवढे 150 उद्योगांची यादी दिली की तुम्ही करा, काहीतरी करा, पण आपण पोशाखपासून बाहेर पडत नाही. म्हणजे आपली अडचणी कर्ज वाटलं आणि खत वाटलं, काही कुठं रेशन दुखतं. ह्याच्या पलीकडे व्हा म्हणजे गावात विविध कार्यकारी आता अर्थ घ्या. ह्या तुमच्या 40, 50, 55, 60 सारख्या सोसायट्या आहेत. एकेका सोसायटीला 50-50 वर्ष 60 वर्ष विजयसारख्या सोसायटीला 70 वर्ष गेली. मग आपण हेच करत राहणार आहोत का? मी तुम्हाला सांगतो मी आमदार असताना काही असे अभ्यास दौरे झाले होते. ते 2 ठिकाणी मी पाहिलं की 150 कोटीचा टर्नओव्हर असलेल्या विकास संस्था आहे. मला ह्यांनी सुद्धा गावड्यांनी सांगले अशा संस्था आहे, मग का नाही आपण करू. आता सातत्याने एकत्र येऊन हा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहोत. मला वाटतं मागील 1 वर्ष त्याच्यामध्ये खंड पडलेला होता, परंतु पुन्हा एकदा यावर्षी आपण ही ती प्रक्रिया सातत्याने चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे. आज जिल्हा बँक म्हणून आपण ज्या पद्धतीने नेहमी ऐकतो आहोत, वाचतात की जिल्हा बँकेच्या आर्थिक उलाढाल ही 5 वर्षापूर्वी 4,000 कोटीच्या आसपास होती आणि आज ती उलाढाल 7,500 कोटीचा टप्पा पूर्ण करून पुढे गेलेली आहे. हे जर 5 वर्षामध्ये जिल्हा बँकेच्या कारभारामध्ये जर होऊ शकत असेल तर मला खात्री आहे तर त्या डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही तो टप्पा 8,000 कोटीच्या पुढे घेऊन जाऊ. याचा अर्थ असा आहे
की विद्यमान संचालक मंडळ ज्या दिवशी कारभार त्यांनी हातात घेतला तेव्हा मग आर्थिक उलाढाल असेल, डिपॉझिट्स असतील, नफा असेल, निव्वळ नफा असेल किंवा ढोबळ नफा असेल, अशा सगळ्या टप्प्यांमध्ये 5 वर्षामध्ये व्यवहार दुप्पटीवर नेणं ही काही तेवढी सोपी गोष्ट नसते. परंतु या संचालक मंडळाच्या कालामध्ये निश्चितपणे सगळे टप्पे आणि बहुतांशी टप्पे आता दुपटीच्या पुढे गेलेले आहेत. आता उलाढालीचा टप्पा सुद्धा डिसेंबर अखेरपर्यंत दुपटीच्या पुढे जाईल केले की जेणेकरून तो सचिव सक्षम झाला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये जो सातत्याने आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करत होतो, आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांना धन्यवाद द्यावे लागतील की त्यांच्याकडे आम्ही जेव्हा सातत्याने या सगळ्याच्या संदर्भात पाठपुरावा करत होतो की केडरची जी सिस्टम आहे ती पुन्हा एकदा सुरू करा की जेणेकरून त्या सचिवांना त्या पुढच्या काळामध्ये त्यांचा पीएफ असेल, त्यांचा चांगला पगार असेल, त्यांच्यावर नियंत्रण असेल, या सगळ्या गोष्टी शासनाच्या माध्यमातून आणि एका केंद्रित करून त्या ठिकाणी केले जातील. आणि त्याला महाराष्ट्र शासनाने जवळपास 15 ते 20 वर्ष मधल्या काळामध्ये ही केडरची सिस्टम बंद होती. परत कायद्यामध्ये सुधारणा केली, सहकार कायद्यामध्ये त्याच्यामधली आवश्यक त्या सुधारणा केल्या आणि त्या ठिकाणी केडरला मान्यता मिळाली. आज केडरच्या माध्यमातून आम्ही जवळपास 72 विकास सहकारी संस्था सचिवांना त्या ठिकाणी जे कार्यरत होते आणि त्यांना जिल्हा स्तरावरून मान्यता मिळालेली होती, जे पात्र होते, अशा 72 जणांना आपण त्या ठिकाणी कायमची नोकरी त्या ठिकाणी दिली. आणि त्याच्यामध्ये ज्यांचे पगार 5,000, 6,000, 10,000 होते त्यांचा किमान पगार हा 17,500 रुपये आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याचा पीएफ असेल, त्याचं बाकी सगळं काय असेल, या सगळ्या गोष्टी द्यायला सुरुवात केल्या. आणि त्याच्याच बरोबर त्याची अधिक सेवा झाली, त्यांना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा आम्ही पगार या सगळ्याच्या माध्यमातून देतो. हे करत असताना असं लक्षात आलं की एखाद्या ज्या विकास सहकारी संस्थेकडे तो सचिव म्हणून काम करत असेल त्या सहकारी संस्थेचं उत्पन्न आणि याचा पगार हा 4-5 वर्षाचं उत्पन्न जरी एकत्र केलं तरी त्या विकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्याला तो पगार मिळणार नाही. आणि म्हणून मग त्याचं ज्यावेळी गणित घातलं त्यावेळी अशी गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये जवळपास 70 ते 80 लाख रुपयाचा तोटा केडरला जिल्ह्याच्या संस्थेला होतोय आणि याच्यातून त्यांचे पगार काय होऊ शकणार नाही. शासनाने सांगितलेलं होतं की जिल्हा बँकेने किमान 15 पैशाचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन द्यावं आणि जे कॅल्क्युलेशन एकत्र केलं तर साधारण 15-20 लाखाच्या घरात होत होतं. परंतु या ठिकाणी या सर्व सहकारी संचालक मंडळाबरोबर मी चर्चा केली आणि त्यांना म्हटलं की आपण जर एवढं सगळं करणार असू, इतकी वर्ष आपण आता मागचे 3-4 वर्ष आपण वर्षाला 50-60 लाख रुपये या विकास सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी देतो, मला असं वाटतं की अधिकचं एक पाऊल आपण उचलूया. आणि मग त्याच्यातनं आम्ही निर्णय घेतला की वर्षाला जवळपास 70 लाख रुपये हे सचिवांच्या पगारासाठी आवश्यक असणाऱ्या फरकाची रक्कम ही जिल्हा बँक स्वतःच्या नफ्यातून देईल, किमान 5 वर्ष देईल, जोपर्यंत खालच्या विकास सहकारी संस्था त्यांचा पगार पूर्ण देण्यासाठी सक्षम होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये त्यांना मदत देत राहू आणि त्याच्या सगळ्याच्या माध्यमातून या विकास सहकारी संस्था सक्षम करू. आणि याच्यासाठी मग हा विकास सहकारी संस्था असेल की ज्याने विकास संस्थेच्या पातळीवर 50 लाखाच्या पुढचं कर्ज संस्था पातळीवर 100% वसूल केलं. मी बँकेच्या वतीने खऱ्या अर्थाने त्यांना आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्याचं कारण की ही संस्था ह्याचं भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल आहे. आज जिल्ह्याभरामध्ये खूप कमी विकास सहकारी संस्था या ठिकाणी संस्था पातळीवर 100% परतफेड करतायत. त्याच्यामध्ये भगवती मुंगे विकास संस्था असेल देवगडमध्ये, असेल ते कणकोलीमधली आहे, क्षेत्रपालेश्वर विकास सहकारी ओढवला विकास संस्था ज्याचा मी स्वतः चेअरमन आहे, ती संस्था वेंगुर्ल्यातून आहे, उभादांडा ही वेंगुर्ल्यातली एक संस्था आहे, उदाहरणार्थ एक वाकोली म्हणून आणि वारी वडवले असे 2 विकास संस्था आहेत. असे एवढ्याच विकास संस्था 228 पैकी यांनी संस्था स्तरावर त्या ठिकाणी 100% परतफेड केली आहे. आता ही सवय जेव्हा आपल्या सभासदांना लागते तेव्हा निश्चितपणे संस्था ही भविष्य काळामध्ये चांगल्या दर्जाला जाईल, उच्च दर्जाला जाईल, त्याचा व्यवहार वाढेल याची मला निश्चितपणे खात्री आहे. आणि म्हणून या दिशेने बाकीच्यांनी सुद्धा आपण वाटचाल केली पाहिजे.
आपण एक कर्जमाफी ही खरं तर मला असं वाटतं की आपण शेतकऱ्याला अपंग बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलतोय. खरं तर आज मोठे साहेब समोर आहेत, ते म्हणतील की आपण शासनाच्या विरोधात बोलतोय का. मी शासनाच्या विरोधात बोलत नाही, परंतु या सगळ्याच्या माध्यमातून आज माझ्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मला अभिमान आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमीत कमी कर्जमाफी मिळालेला सिंधुदुर्ग जिल्हा. याचा अर्थ असा आहे की प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आज महाराष्ट्रामध्ये एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्त आहे आणि याचा फायदा त्यांना आता या पुढच्या प्रोत्साहन अनुदानाच्या माध्यमातून निश्चितपणे मिळेल. आता या सगळ्यांचा विकास संस्था यानंतर बोर्ड जोरदार तयारी या संस्थेचं सर्वांनी अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद. संस्थेने रुपया व्यासपीठावर यायच्या विकास संस्थेचे चेअरमन तसेच पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार होतो. माननीय अध्यक्ष साहेब यांच्या हस्ते वाडी विकास संस्थेने रुपया व्यासपीठ द्यायचं. वाडी विकास संस्थेचा सत्कार होतो. कोंबुर्ले विकास संस्था कोंबुर्ले विकास संस्था शिरगाव विकास संस्था सर्व भरपूर विकास संस्था तयार व्हायचे. भरपूर विकास संस्था व्यासपीठावर यायचं. शिरगाव विकास संस्था आपल्या